माझं नाव दिनेश लक्ष्मण पवार. मी मूळचा बांदेकोण बिरवाडी राहणारा. मला नॉस्ट्रिलचा खूप त्रास होतोय आणि मला बोलताना पण मग थांबायला सफोकेशन व्हायचं. म्हणून मी एक डॉक्टर दाखवलं. तर ते म्हटले, की तुम्हाला सेप्टोप्लास्टी करावी लागेल. त्याचा खर्च अंदाजे 60,000 ते 70,000 रुपये होता. तर मी सेकंड ऑप्शन म्हणून मी माझ्या एका मित्राला विचारलं आणि अजून 2-3 मित्रांनी मला सांगितलं, की आयुर्वेदिकमध्ये जाऊन तू बघ, असं एक सेंटर चांगलं आहे. तर मी तो पर्याय निवडला. मला इथं आल्यावरती असं वाटलं, की काय होईल काय नाही. पण एक दिवस गेल्यावरती मला ट्रीटमेंट बघितल्यावरती मला खूप चांगलं वाटलं आणि आता मी फील पण चांगलं करतोय. पहिला मी डॉक्टरकडे जायचो. डॉक्टर मला ॲलोपॅथीवाले मला औषधं वगैरे द्यायची. ते घेतल्यानंतर सर्दी बंद व्हायची, खोकला पण जायचा. परंतु परत आणखीन काही थोडंसं डस्टिंग वगैरे झाली, तर परत हा पुन्हा पूर्ण संपूर्ण त्रास व्हायचा आणि त्याच्यामुळे मग झोप पण लागत नाही नॉस्ट्रिल बंद झाल्यावरती. म्हणून मी बोललो, की आयुर्वेदिक करून बघूया. खूप चांगला एक्सपिरियन्स मला इथे भेटला आणि सर्व स्टाफ वगैरे आहे ना कोऑपरेटिव्ह आहे. खाण्याचं सर्वांना सेमच आहे आणि खूप चांगलं आहे खाणं, असं काय वाईट नाही आहे. आणि राहण्याचं म्हटलं तर आम्ही खाली डॉर्मेटरीमध्ये राहतो. तर आम्हाला काय म्हणजे जसं आपण हॉस्पिटलला गेलो राहतो त्याच्यापेक्षा खूप खूप चांगलं इथं आल्यावर मला असं वाटलं. पॉझिटिव्ह चेंज हा जाणवला, की पहिला बोलताना ना थाप लागायची मला. मला बोलता येत नव्हतं. क्लिअरली समोरच्याला अंडरस्टूड करता येत नव्हतं मला अंडरस्टँड. पण ते आता गेलं. आता बऱ्यापैकी मी चांगला बोलतोय आणि आवाज पण खूप माझा स्पीक आउट झालेला आहे. आता तरी मला फिजिओथेरपी झाल्या. त्याच्यामध्ये नाकामध्ये 2-3 ड्रॉप्स टाकून पूर्ण ते बॉडी मॉलिश करून आणि इथे कुठलातरी लेप म्हणजे लेप लावून त्याच्यावरती पट्टी वगैरे बांधून मला त्याने ट्रीटमेंट दिलेली आहे. खूप चांगलं वाटलं त्या ट्रीटमेंटला. मला तरी काय वाटत नाही इम्प्रूव्ह करण्यासारखी जागा आहे म्हणून. कारण त्यांनी बरोबर व्यवस्थित केलंय. मला परत यावं लागेल असं मला तरी नाही वाटत. कारण मी आता भरपूरसा क्युअर झालोय. मला खूप खूप चांगलं वाटतंय, की मनापासून माझी सर्दी पूर्ण बाहेर गेलेली आहे.